काल होती रक्षाबंधन, पण त्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. कारण का मला एकही भाऊ नाही बरं का. सगळे कामं आटपून मी माझ्या स्वतःमध्ये वेळ घालवला. कारण का मला नेहमी असं माझं असतंच, की माझं स्वतःमध्ये मी वेळ घालवतच नाही. संध्याकाळी येणार होते पाहुणे, मग काय त्यांच्यासाठी करावं म्हटलं काहीतरी गोडधोड. मग मी पुरणपोळ्यांचा बेत केला. म्हणलं जाऊ द्या, आज पुरणपोळ्याच बनवू. पण खरं सांगू तर हा दिवस मला खूप बोर जातो. कारण का मला हा सण आवडतच नाही पहिली गोष्ट. मग संध्याकाळी नक्षचे पप्पा आले, मग त्यांनी मला थोडंफार मदत करू लागले. ते एनी टाइम मला मदत करत असतात कोणत्या पण गोष्टीमध्ये. मग एकीकडे मी आमटीची तयारी करायला घेतली होती. लोकांचं कसं उलट आहे बरं का. लोकांना स्वतःच्या हातचं आवडत नाही. पण माझं उलट आहे. मला माझ्या हातचंच आवडतं काय पण बनवलेलं. तुम्हाला खरं सांगू का, ही आमटी एवढी टेस्टी बनते ना, खूप छान बनते. मला खूप आवडते ही आमटी. मग काय दिली आमटीला फोडणी आणि टाकलं त्याच्यामध्ये डाळीचं पाणी. बघा कशी झणझणीत झालेली आहे आमटी. तुम्ही पण या पुरणपोळ्या खायला. तसं तर तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी काय बनवता घरी गोड ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. इथे मी पोळ्या लाटायला घेतल्या होत्या, पण ते काय झालं होतं काय माहित, आज नुसतं तुटत होत्या त्या पोळ्या. नंतर माहित पडलं मला की माझं पुरण थोडंसं ओलसर राहिलेलं होतं. मग काय आमच्या सासूबाई आल्या आणि नणंदबाई आल्या, मग त्यांनीच करायला घेतल्या त्या पोळ्या. मला तर ते जमतच नव्हत्या. सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा बरं का.